कर्जमाफीच्या विरोधात नाहीये तर कर्जमाफीच्या बाजूने असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केलंय। त्याचबरोबर लवकरच राज्य सरकार एक शिष्टमंडळ तयार करून केंद्र सरकारकडे कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं आणि शेतकऱ्यांच्या या दुरावस्थेला काँग्रेस राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचा आरोपही केला। दरम्यान मुख्यमंत्र्यांचं निवेदन सुरू असताना विरोधकांनी कर्जमाफीची मागणी करत जबरदस्त गोंधळ घातला आणि त्यानंतर विधानसभेचं कामकाज हे 2 वेळा तहकूब करण्यात आलं। कर्जात बुडालाय, थकीत आहे, पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये, कर्ज भरू शकत नाहीये, अशा शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याच्या संदर्भात मागणी होत होती। सभागृहामध्ये देखील शासनाच्या वतीने आम्ही आश्वासन दिलं होतं की जे अडचणीतले शेतकरी आहेत त्यांना आम्ही मदत करू, त्यांची कर्जमाफी करू। त्यानुसार विविध घटकांची चर्चा देखील आमची सुरू होती। मध्यंतरीच्या काळामध्ये काही आंदोलने देखील झाली। त्या आंदोलकांना देखील आम्ही अतिशय स्पष्टपणे सांगितलं की राज्य सरकार सकारात्मक आहे आणि चर्चेला तयार आहे। एक मंत्री गटाची उच्चाधिकार समिती देखील आम्ही तयार केली होती, ज्यांनी शेतकऱ्यांची जी काही सुकाणू समिती होती त्या समितीशी देखील विविध चर्चा केल्या। मग राजू शेट्टी असतील, भाई जयंत पाटील असतील, रघुनाथ दादा असतील, बच्चू कडू असतील, धनंजय जाधव असतील, दुर्डे असतील, जे काही सुकाणू समितीचे सगळ्यांची नावं मी घेत नाही, पण त्या सगळ्या लोकांची विविध चर्चा या ठिकाणी झाल्या। काही मुद्द्यांवर एकमत झालं, काही मुद्द्यांवर होऊ शकलं नाही आणि त्यानंतर मी स्वतः देखील गेल्या 2-3 दिवसांमध्ये विविध लोकांची चर्चा केल्या। चंद्रकांत दादांनी आणि समितीने चर्चा केल्या, विविध राजकीय पक्षांची चर्चा केली। मग काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या सगळ्या पक्षांची आम्ही चर्चा केली। मी स्वतः श्री राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही त्यानंतर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी यांच्याशी देखील अतिशय सविस्तर चर्चा केली आणि या चर्चेच्या अंती राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला। हा जो निर्णय घेतलेला आहे, मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेत आहे आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय। काही पार्श्वभूमी आपल्यासमोर मला ठेवण्याची इच्छा आहे की आपण ॲग्रिकल्चर हाऊसहोल्ड पर कॅपिटा कर्ज किती आहे हे जर देशामध्ये बघितलं, म्हणजे घरटी कर्ज किती कृषीचं, कृषी विभागामध्ये, तर ते केरळमध्ये 2,13,000 रुपये आहे, आंध्र प्रदेशात 1,23,000 रुपये, पंजाबमध्ये 1,19,000 रुपये, तमिळनाडूत 1,15,900 रुपये आहे, कर्नाटकात 97,200 रुपये आहे, तेलंगणात 93,500 रुपये आहे, हरियाणामध्ये 79,000 रुपये आहे, राजस्थानमध्ये 70,000 रुपये आहे, महाराष्ट्रात ते 54,000 रुपये आहे, 54,700 रुपये। म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण
एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे. या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे. आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती 72,000 कोटीची होती, पण नंतर ती कमी झाली आणि 52,000 कोटीची झाली. महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती. तेलंगणाने 15,000 कोटीची कर्जमाफी केली आहे, आंध्रने जवळपास 20,000 कोटीची केली आहे, पंजाबने 10,000 कोटी रुपयाची केली आहे, कर्नाटकने 8,000 कोटी रुपयाची केलेली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे. जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे. याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 90%. उरलेले जे 6 लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही OTS ची योजना आणतो ज्याच्यामध्ये 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना OTS करून घेता येईल. त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत. यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील, मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील. कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो, माफ करतो. त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे. हा जर आपण हिशोब लावला तर एकूण 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. आणि त्यासोबत जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का, आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही. आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25% पण 25,000 कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत. आणि आता जे शेतकरी 30 जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर ते तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल. त्यामुळे आपण जर विचार केला तर एकूण राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयाची मदत या माध्यमातून होते. अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे. मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे. प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील, पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे. हे करत असताना साहजिकच हा पैसा कुठनं उभा राहील असाही प्रश्न आपल्या माध्यमातून येणार आहे. ज्या प्रकारे आंध्रने किंवा तेलंगणाने बँकांशी टायअप करून
सरकारने त्याचे हप्ते पाडून घेतले, तशाच प्रकारे आम्ही देखील बँकांची टायअप करून त्याचे हप्ते पाडून घेणार आहोत. थोडं इंटरेस्ट बर्डन येईल, पण राज्याची एकूण आर्थिक क्षमता बघता एवढे पैसे एका वर्षात राज्य काही भरू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला जरी आम्ही मोकळं करत असलो तर राज्य त्या संदर्भात बँकांशी चर्चा करून त्याचे योग्य हप्ते पाडून आणि त्या माध्यमातून हे पैसे परत करण्याचं काम करेल. मला असं वाटतं की एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे. मी सर्व पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो. विशेषत्वाने भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, शिवसेनेचे माननीय उद्धवजी ठाकरे असतील, त्यांचे विशेषत्वाने मी आभार मानतो. भारतीय किसान संघ यांनी देखील अतिशय मोलाची मदत याच्यामध्ये आम्हाला केली, त्यांचे मी आभार मानतो. आणि ते मानत असताना निश्चितच मी हा विश्वास व्यक्त करतो की ज्या प्रकारची चर्चा आमची विविध पक्षांची झाली आहे किंवा काल ज्या प्रकारे शरद पवार साहेबांची चर्चा झाली आहे, सर्व पक्ष याचं स्वागत करतील. काल अशोक चव्हाणांची देखील चर्चा चंद्रकांत दादांनी केलेली आहे, त्यामुळे सर्व पक्ष याचं स्वागत करतील. आणि काही बाबी यातल्या एखाद वेळेस जर राहून गेल्या तर त्याचा भविष्यातही विचार करता येईल. पण आता याच्यापेक्षा मोठा बोजा हा राज्य सरकार उचलू शकण्याच्या क्षमतेत नाही. हाही खूप मोठा बोजा आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी ही आज महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी केली आहे. या योजनेचं नाव हे छत्रपति शिवाजी महाराज देने का फैसला ये राज्य सरकार ने किया है. और देश की सबसे बड़ी किसानों को मदद की योजना आज महाराष्ट्र की सरकार ने घोषित की है. 30 जून 2016 ही याची कट ऑफ डेट राहील, कारण त्याच्यानंतरचं लोन ओव्हरड्यू नाही आहे. ओव्हरड्यू लोन हे 30 जून 2016चं आहे, त्याच्यानंतरचं लोन ओव्हरड्यू नाही. आणि जे काही ड्राऊट आहे म्हणजे दुष्काळ आहे, त्या दुष्काळाची वर्ष ही 12, 13, 13, 14, 14, 15, 15, 16 आहेत. जी 2008 साली कर्जमाफी झाली होती त्याची ही डेट ही 30 जून 2007च होती. देशात इतर ठिकाणी देखील जी कर्जमाफी झालेली आहे, कोणीही प्रॉस्पेक्टिव्ह कर्जमाफी देत नाही. कर्जमाफी म्हणजे पुढच्या वर्षीची कर्जमाफी, जे संपायचंच आहे त्याची कर्जमाफी ही दिली जाऊ शकत नाही. पण याचा फायदा सगळ्यांनाच होतो आहे, त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हा फायदा मिळणार. जी या योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र आणि राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत किंवा केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त करणारे जे आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. क्लास 4 वगळलेला आहे. जे व्यापारी किंवा नोंदीत अशा प्रकारचे पुरवठादार आहेत ज्यांना वॅटचं रजिस्ट्रेशन किंवा वॅटच्या रजिस्ट्रेशनला जे पात्र आहेत, म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे, त्यांना देखील यातनं सोडण्यात आलेलं आहे. आणि इन्कम टॅक्स पे म्हणजे ज्यांचं कृषीपेक्षा वेगळं टॅक्सेबल इन्कम आहे, जे इन्कम टॅक्स भरतात, अशा लोकांना वगळलेलं आहे. बाकी सगळ्या कंडिशन्स काढून टाकलेल्या आहेत. आणि मंत्री आमदारांचा पगार आपण 1 महिन्याचा शेतकऱ्यांचं समाधान आता फक्त शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतला आहे. राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे. याही नंतर काही लोकांना फक्त आंदोलन चालवण्यात इंटरेस्ट असेल तर कदाचित ते चालवतीलही, पण शेतकरी त्यांना साथ देतील असं मला बिलकुल वाटत नाही. आणि राज्य सरकारने इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर मला तर असं वाटतं की आता याला कुठलंही राजकीय स्वरूप न देता
सर्वांनी या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, या निर्णयाच्या अंमलबजावणीकरता मदत केली पाहिजे। देखिए, हमने इसके बारे में विचार किया है। इतना बड़ा लोन वेवर करने के बाद निश्चित रूप से राज्य के फाइनेंसेस के ऊपर प्रेशर आएगा। हमने उसका भी विचार किया है। उससे फाइनेंशियल स्थिति के ऊपर जो असर होगा, उससे कुछ चीज़ों के ऊपर हमको कंट्रोल लाना पड़ेगा, उसका भी विचार हमने किया है। और मूल रूप से इसको बैंकों के साथ चर्चा करके एक रीपेमेंट का शेड्यूल हम बैंकों से ले सरकार, इसका भी प्रयास हम करेंगे। ये इससे पहले आंध्र प्रदेश और तेलंगाना में हो चुका है, तो उसी प्रकार से हम भी बैंकों के साथ टाइप करके एक रीशेड्यूल, एक पेमेंट का शेड्यूल लेंगे। याच्याकरता पैसे आणण्याकरता ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आम्ही करणार आहोत। फिस्कल डिसिप्लिनच्या दृष्टीनं काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, ते निर्णय देखील आम्ही घेणार आहोत। आणि त्यासोबत थोडासा बँकांकडनं इंटरेस्टचा बोजा स्वीकारून देखील याला फॅक्टर करून शेड्यूल कसे करता येईल याचाही प्रयत्न आम्ही करणार आहोत। मी हे आधीच कबूल केलेलं आहे की एवढी मोठी कर्जमाफी केल्यानंतर निश्चित काही ना काही परिणाम तर त्याचा फायनान्सेसवर होईल, त्यामुळे डेफिसिटवर काही ना काही परिणाम होईल, पण हे डेफिसिट कमीत कमी कसं ठेवता येईल हाही निर्णय आम्ही करणार आहोत। एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की राज्य सरकारने, आपल्याला कल्पना आहे की दुधाचा भाव देखील शेतकऱ्यांकरता 3 रुपयाने वाढवण्याचा निर्णय यापूर्वीच घोषित केलेला आहे। आणि आज आमच्या सर्व मंत्री आणि आमदारांनी 1 महिन्याचा पगार हा या कर्जमाफी करता देण्याचा निर्णय घेतला आहे। दॅट इज अ डिफरंट थिंग, इट्स नॉट रिलेटेड टू दिस। आता तुम्ही सांगताय 87 लाख शेतकऱ्यांना तुम्ही घेतलेला आहे, म्हणजे एका अर्थाने 1 लाख जरी तो 1.5 लाख जरी असतो तरी प्रत्यक्षामध्ये कर्जमाफी लोकांची कर्ज नीट होण्याचं जे आहे कमी येणार असं वाटत नाही का तुम्हाला? बिलकुल नाही, नीट आकडा काढलेला आहे। आता जे शेतकरी 1.5 लाखाच्या आतले आहेत त्या शेतकऱ्यांची जी संख्या आहे ही जवळजवळ 34-35 लाख ती आहे, 36 लाख ती आहे। आणि त्यासोबत त्याच्यामध्ये रूपांतरित जे कर्ज आहे, जे परत याच्यामध्ये येणार आहे, त्याचा सगळा हिशोब लावूनच मी सांगितलेला आहे की 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 हा मी कोरा करणार आहोत। ते आता बघू, त्याचा कमीत कमी इम्पॅक्ट कसा येईल हे बघू। पण आता हे तर नॅचरल आहे ना की एवढं मोठं जर पैसा हा कर्जमाफीला द्यायचा असेल तर कुठला तरी तो पैसा आणावा लागेल। नाही, तो समिती आहे, 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भातली समिती काम करते आहे, ती समिती योग्य वेळी निर्णय करेल। स्वामीनाथन समितीच्या ज्या शिफारसी आहेत, मुळात या सगळ्या शिफारसी यूपीएचं शासन असतानाच त्या काळात आलेल्या आहेत। 2005 साली, 2006 साली त्यावेळच्या शासनानं त्या संदर्भात एक समिती, एक शेती नीती तयार केली होती। त्या शेतकरी नीतीच्या अंतर्गत त्यांनी त्यातल्या बहुतांश शिफारसी स्वीकारल्या, काही शिफारसी स्वीकारलेल्या नाहीत। आता हमी भावाच्या संदर्भातल्या शिफारसीच्या संदर्भात सातत्याने चर्चा होते।
आम्ही केंद्र सरकारशी त्याही संदर्भात चर्चा करणार आहोत आणि हा हमीभाव कशा प्रकारे शेतकऱ्याला मिळेल या संदर्भात जास्तीत जास्त मेकॅनिझम हे कसं तयार करता येईल या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करू। यासोबत एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही याकरताही आपल्याला कारवाई करावी लागेल आणि त्याकरता गुंतवणूकही आपल्याला करावी लागेल। कितीही कन्स्ट्रेंट आले तरी शेती क्षेत्रातली गुंतवणूक आम्ही वाढवणारच आहोत, ती आम्ही कमी होऊ देणार नाही। त्याच्याकरता डेफिसिट वाढलं तरी चालेल, पण शेती क्षेत्रातली कॅपिटल गुंतवणूक ही वाढवण्याचाच प्रयत्न राज्य सरकार करेल। गेल्या वेळेला ज्यावेळेला कर्जमाफी झाली होती, तुमचा एक आक्षेप होता की जिल्हा बँका भरल्या गेल्या त्यांच्या जिल्हा बँका, पण प्रत्यक्षात लोकांना मिळाले नाहीत पैसे। आता सुद्धा जिल्हा बँकांकडूनच कर्ज घेतलेली आहेत। मागच्या कर्जमाफीमध्ये जे काही घोटाळे झाले ते CAGच्या रिपोर्टमध्ये आले आहेत। आता कर्जमाफी करताना त्या सगळे घोटाळे होणार नाही याच्या प्रिकॉशन्स या आम्ही घेतलेल्या आहेत। काही सोसायट्या बँका मागच्या कर्जमाफीत आपण बघितलं की कशा प्रकारे त्यांनी त्याचा मिसयूज केला, तो होणार नाही याकरता देखील आपण याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे। त्यामुळे प्रयत्न आमचा असा असणार आहे की अतिशय स्ट्रिक्ट मॉनिटरिंग करून या ठिकाणी ज्या काही बँका असतील त्यांच्यावर देखील योग्य प्रकारे लक्ष ठेवून या कर्जमाफीत घोटाळे होऊ नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करू। ज्या शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे सरकार मुख्यमंत्री असताना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांना 50 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही। या 20 जुलैपर्यंत प्रोत्साहनपर जी शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम राहिलेली आहे, या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनानंतर 20 जुलैपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल। एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये 3 वर्षापूर्वीच या ठिकाणी कर्जमाफी झाली, त्याच्या अगोदर 2017ला एकदा झाली, म्हणजे मधल्या 17 पासून ते 24 पर्यंत 2 कर्जमाफ्या या ठिकाणी या महाराष्ट्रात झालेल्या आहेत। आता सुद्धा असं वाटतं की या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना अगोदर कर्ज आपण मिळवून द्यावं। आता कर्ज मिळवून देण्याची गरज आहे, शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही ही शेतकऱ्यांची ओरड आहे। तिथं कुठंतरी शासनाने आम्ही पूर्णपणाने प्रयत्न करून कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आहे। कर्जमाफी देण्याच्या बाबतीत मी कृषी विभागाचा मंत्री म्हणून नक्कीच सकारात्मक आहे, पण एकूण सरकारची सगळी परिस्थिती सुद्धा आणि योग्य वेळ सुद्धा या ठिकाणी ती पाहिली पाहिजे। थँक्यू। कसा होऊ शकतो हे मांडण्यासाठी सभापती महोदय मी उभा। सभापती महोदय, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आज आहे आणि आजही या सदनामध्ये कुठल्या गोष्टीची चर्चा होतीये ती या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी, हे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जाहीर घोषणा। काही शेतकऱ्यांच्या खात्यात 123 रुपये 77 रुपये असे पीक विमा आल्याची बातमी या ठिकाणी दाखवण्यात आली। ती खऱ्या अर्थानं बातमी पूर्णपणानं चुकीची असं म्हणणार नाही, पण पूर्ण बातमी जर दाखवली असती तर नेमकं त्या शेतकऱ्याला किती पैसे मिळालेत हे आपल्याला कळालं असतं। वैजापूरच्या त्या 2 शेतकऱ्याच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 3 वेगवेगळ्या पिकाचा भरला, त्यात मका होती, सोयाबीन होता आणि कापूस होता। मका, सोयाबीन आणि कापसाचे त्याला अंतरिम जे काही मिळायचे ते 13,000 रुपयाच्या वर मिळाले आणि तिन्ही अकाउंट वेगवेगळे होते। मक्याच्या बाबतीत सुद्धा त्याला अंतरिम 2400 रुपये मिळाले, पण अंतिम कापणी प्रयोगानंतर त्याच्या नुकसानीमध्ये फक्त 2600 रुपयाचं नुकसान झालं, तर राहिलेली रक्कम ही 200 रुपये म्हणजे 193-94 रुपये देण्यात आली।
म्हणजे एकूण त्या दोन्ही